मध्य आणि दक्षिण मुंबईतली वाहतूक कोंडी वाढण्याची शक्यता आहे, कारण मध्य मुंबईतला एल्फिस्टनचा ब्रिज जो 100 वर्षांपेक्षा जास्त जुना आहे, हा ब्रिज पाडण्यात येणार आहे आणि त्यासाठी MMRDAने वाहतूक विभागाकडे, मुंबई वाहतूक विभागाकडे परवानगी मागितली होती। आता वाहतूक विभागाने याच परवानगीचा विचार करून हा जुना एल्फिस्टनचा जो ब्रिज आहे तो पाड कामासाठी इथली वाहतूक पूर्णतः दुसऱ्या सगळ्या रस्त्यांवर वळवण्यासाठी एक तात्पुरती अधिसूचना काढलेली आहे। ही जी तात्पुरती अधिसूचना आहे त्या अधिसूचनेनुसार 13 तारखेपर्यंत म्हणजेच 13 एप्रिलपर्यंत इथे राहणाऱ्या लोकांच्या सूचना आणि हरकती मागवण्यात आलेल्या आहेत। जर हा ब्रिज पाडायचा असेल आणि त्या ठिकाणी नवीन ब्रिज उभारायचा असेल तर त्यासाठी 2 वर्षांचा कालावधी MMRDAला लागणार आहे आणि त्या 2 वर्षांच्या कालावधीमध्ये एल्फिस्टनच्या ब्रिजवरून सुरू असणारी वाहतूक ही वेगवेगळ्या रस्त्यांवरून वळवण्यात येणार आहे आणि त्यामुळेच एल्फिस्टनचा ब्रिज जो आहे तो बंद करावा लागेल आणि म्हणूनच वाहतूक विभागाने सध्या इथे राहणाऱ्या नागरिकांच्या सूचना आणि हरकती मागवलेल्या आहेत। जर एल्फिस्टनचा ब्रिज जो आहे त्यातला तो जर बंद केला तर एल्फिस्टन म्हणजेच परेल TT वरून मडकेबुवा चौक जो आहे त्या मडकेबुवा चौकवरून येणारी वाहतूक आणि एल्फिस्टनचं जे जंक्शन आहे संत रोहिदास चौक तिथून येणारी वाहतूक ही पूर्णतः बंद असणार आहे आणि त्यामुळेच इथून जाणारी जी सर्व वाहनं आहेत त्या सगळ्या वाहनांना डायव्हर्जन देण्याचा विचार हा सध्या करण्यात आलेला आहे। आता हे डायव्हर्जन कसं असेल हे देखील या तात्पुरत्या अधिसूचनेमध्ये सांगितलेलं आहे आणि या डायव्हर्जनच्या नुसार मडकेबुवा चौकमधून येणारी जी वाहतूक आहे म्हणजे जी वाहनं ही मडकेबुवा चौकपासून उजवीकडे वळतील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोडने पुढे जातील, खोदादास सर्कल ज्याला दादर TT देखील आपण म्हणतो त्यापासून डावीकडे टिळक ब्रिज मार्गे इच्छित स्थळी ही या वाहनांना जाता येणार आहे। दुसरीकडे जी वाहनं मडकेबुवा चौकापासून येतील त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड मार्गे थेट कृष्णानगर जंक्शन, परळ वर्कशॉप, सुपारीबाग जंक्शन आणि भारत माता जंक्शन तर्फे त्यांना पुढे जाता येईल। तिथून महादेव पालव रोडवर उजवीकडे वळून करी रोड ब्रिज ओलांडून त्यांना शिंगटे मासा चौकातून उजवीकडे वळून लोअर परेल ब्रिजवर पोहोचता येईल। जी वाहनं खोदादास सर्कलपासून येणार आहेत त्या वाहनांना उजवीकडे वळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड मार्गे टिळक ब्रिजकडे ती वाहनं सगळी जाणार आहेत। अशा प्रकारे वाहतूक विभागाने नोटिफिकेशन काढलेले आहेत आणि इथून जाणारी जी सगळी वाहनं आहेत त्यांना एक प्रकारे डायव्हर्जन दिलेलं आहे। मात्र सध्या तरी हा जो सगळा वाहतूक बदल आहे, वाहतुकीमध्ये केलेला हा जो संपूर्ण बदल आहे तो तात्पुरता आहे। या संदर्भामध्ये लोकांच्या सूचना आणि हरकती मागवलेल्या आहेत। त्यामुळे 10 एप्रिलपासून एल्फिस्टनचा ब्रिज बंद होईल, इथली वाहतूक बंद होईल असं जे सांगण्यात येतं आहे ते पूर्णतः चुकीचं आहे। 10 एप्रिलपासून एल्फिस्टनच्या ब्रिजवरची वाहतूक बंद होणार नाही आहे। 13 तारखेपर्यंत लोकांना सूचना आणि हरकती मागवण्याचं आवाहन केलेलं आहे। लोकांच्या सूचना आणि हरकतींचा विचार करून मग या ट्रॅफिक डायव्हर्जनमध्ये आणखी काही बदल केले जातील आणि त्यानंतर साधारणतः 15 तारखेपर्यंत किंवा 15 तारखेच्या नंतर एल्फिस्टनचा ब्रिज हा वाहतुकीसाठी बंद होईल अशी शक्यता वाहतूक विभागाकडून सांगितली गेलेली आहे। कॅमेरामन दीपेश महाजनसह अक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।